मुहूर्त ठरलाय, तारीख ठरली आहे आणि ज्या बैठकीत उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असतील असं बाळासाहेबांनी सांगितलं, ज्या बैठकीत ते ठरलं तशीच बैठक आता मातोश्रीवर नाही तर कृष्णकुंजवर होणार आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे अशा आशा आता महाराष्ट्राच्या जनतेला आहेत। बघणार आहोत संपूर्ण स्टोरी, स्टे ट्यून। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। 9 मार्च 2006 अधिकृतरित्या राज उद्धव यांच्यात फारकत झाली। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली। त्यानंतर गेल्या 9 वर्षापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले असेल तर ते मराठी मंडळीने। आम्ही सातत्याने जनभावना राज उद्धव यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांनी एकत्र यावं असं आवाहन वारंवार केलेलं आहे आणि अखेर ती वेळ आली आहे। होय, दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी मुहूर्त सापडलाय। मुहूर्त आहे मुंबई महापालिका निवडणुकीचा। वरिष्ठ दोन भेटतील आणि बोलतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार का आणि त्याच अनुषंगानं हुतात्मा चौकातली राज ठाकरे आणि सुप्रियाताई सुळे यांच्यात ती झालेली भेट बरंच काही सांगून जाते। ठाकरे आणि सुप्रिया सुळे समोरासमोर आले आणि काही वेळासाठी का होईना, म्हणजे काही मिनिटांसाठी का होईना, या दोन नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा झाली। अखेर राज ठाकरे प्रदेशातून परतलेत आणि पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र येण्यावरून चर्चा सुरू झाल्या। राजकीय वर्तुळातील अनेकांनी यावर प्रतिक्रिया देऊन या युतीचं स्वागत केलंय। राजकीय हालचालींना वेग आला असून युतीबाबत सकारात्मक वातावरण असल्याचं बोललं जातंय। परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे यावर बोलतील असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं, त्यामुळे राज ठाकरे परतल्यामुळे आता हालचालींना वेग आल्याचं बोललं जातंय। उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगून संजय राऊतांनी देखील उत्सुकता वाढवली आहे। स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे, अत्यंत सकारात्मक आहे। शरद पवारांनीही राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केलंय। एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला दिशा मिळू शकेल असं पवार म्हणाले। कोण कुटुंब एकत्र येत असेल आनंद आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास BMC निवडणुकीत चित्र वेगळं दिसू शकतं असं बोललं जातंय आणि याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या युतीच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली। एकत्र कधी येणार, अमुक कधी येणार हे डिपेंड माझ्या अंदाजाने इलेक्शन कधी होते त्याच्यावरती। सुप्रिया सुळे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या, त्यावेळी त्यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली। यावेळी दोघांमध्ये 2 ते 3 मिनिटं संवादही झाला। यावर सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली। त्याचं कालही स्वागत केलं होतं। कुठलंही कुटुंब एक होत असेल तर अर्थातच कोणीही सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल। दोन्ही बाजूंनी युतीसाठी पावलं टाकली जात आहेत, त्यामुळे ही केवळ चर्चाच न राहता युतीबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। राज आणि उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबई ही मराठी माणसाकडे कायम राहावी यासाठी एकत्र यायला हवं का, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।